नमो नमः छात्राः। अद्य वयं नूतनं पाठं पठितुं प्रारम्भं कुर्मः। तृतीयः घटकः अस्ति अत्र रम्यसंस्कृतं मध्ये वयं संख्याविशेषणानि पठामः। पश्यतु, अत्र प्रथमः भागः अस्ति संख्याविशेषणानि। यूयं सर्वे संख्याः जानन्ति। 1 2 3 4 5 6 7 8 शतपर्यन्तं संख्याः सर्वे छात्राः जानन्ति। अधुना विशेषणरूपेण संख्यानाम् उपयोगं वयं कुर्मः। तस्य विषये ज्ञातुं प्रारम्भं कुर्मः। पश्यन्तु, अत्र युष्माकं पुस्तके पृष्ठक्रमाङ्क 54 अस्ति। पृष्ठक्रमाङ्क 54 अस्ति। तत्र एतत् चित्रमस्ति। पश्यन्तु, चित्रकस्य विषये अस्ति। अत्र अहं पठामि। पश्यन्तु, संवादम् इमं पठत। ग्रीष्मावकाशे दौहित्राः दौहित्र्यः च मातामह्या सह केवलं संस्कृतेन वार्तालापं कुर्वन्ति। मातामही तेभ्यः संस्कृतभाषायाः विशेषान् कथयति। पश्यन्तु, अत्र चित्रमस्ति। चित्रे किम् अस्ति? पश्यन्तु, एषा मातामही अस्ति। सा मातामही। जानन्ति वा मातामही नाम किम्? मातामही नाम आजी। मातामही नाम आजी। पण कोणती आजी? आपल्याला 2 आजी असतात, एक आईची आई आणि एक वडिलांची आई। मग मातामही म्हणजे कोणती आजी? तर आईची आई, माता। आईच्या आईला मातामही म्हणतात आणि वडिलांच्या आईला पितामही म्हणतात। येते लक्षात? तसंच वडिलांच्या वडिलांना पितामह म्हणतात आणि आईच्या वडिलांना मातामह म्हणतात। तर एषा मातामही असते। आणि हे जे समोर बसलेले मुलं दिसतात ना, एते बालकाः अत्र सन्ति, बालिकाः सन्ति, बालकाः सन्ति, ते के दौहित्राः दौहित्र्यः। आता इथे तुम्हाला बघा, इथे दौहित्र म्हणजे नातू आणि दौहित्री म्हणजे नात, म्हणजे मुलीची मुलं। कळतंय? म्हणजे पौत्र म्हणजे मुलाचा मुलगा आणि दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा, नातूच। पण मुलाच्या मुलाला वेगळा शब्द आहे, मुलीच्या मुलाला वेगळा शब्द आहे। येत्या लक्षात? इथे दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा, अनेक जण आहेत म्हणून बहुवचन येते देवाहासारखं। आणि दौहित्र्य हे नद्यह सारखं होतं, दौहित्री। काय शब्द तो? दौहित्री। येते लक्षात? आणि मग नदीसारखा चालतो, नद्यह सारखं दौहित्र्य म्हणजे नात। अनेक नाती, अनेक नातवंड असे तिथे समोर आजीच्या आहेत। ग्रीष्मावकाशे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दौहित्राः दौहित्र्यः च मातामह्यासह केवलं संस्कृतेन वार्तालापं कुर्वन्ति। केवलं संस्कृतमध्ये एव वदन्ति सर्वे जनाः। मातामही तेभ्यः संस्कृतभाषायाः विशेषान् कथयति। सा कस्य विषये कथयति? सा संस्कृतभाषायाः विशेषान् कथयति। संस्कृत भाषेचं महत्त्व, वैशिष्ट्य काय आहे ते सांगते आजी। तर बघा, संवादाला सुरुवात झालेली आहे। इथे तुम्ही पुस्तकामध्ये पण बघू शकता। पुस्तके पृष्ठक्रमांक यथाहं कथयामि 54 अस्ति। मातामही वदति, अस्माकं बाल्यकाले दूरदर्शने एकात्मतायाः एकं गीतम् आसीत्। तद् गायामः। एका चटका अनेकाश्चटकाः, धान्यम् अत्तुम् आयाताश्चटकाः। काय सांगते आजी? कळालं का तुम्हाला? अस्माकं बाल्यकाले म्हणजे आजी सांगते तिच्या लहानपणी दूरदर्शनवरती एकात्मतेचं एक गीत होतं। एकात्मता तुम्हाला शब्द माहिती आहे, युनिटी। येते लक्षात? तर एकात्मता, युनिटी हे सांगणारं एक गीत आजी सांगते। काय ते? एका चटका अनेकाः चटकाः। चटका नाम जानन्ति सर्वे छात्राः, चिमणी। एका चटका अनेकाः चटका, धान्यम् अत्तुम् आयाताः चटका। तर एक चिमणी, अनेक चिमण्या, धान्य खाण्यासाठी त्या सगळ्या चिमण्या आल्या, अशा अर्थाचं ते
गाणं. सुधेंदुः वदती. आता सुधेंदू नावाचा ते दौहित्र नातू काय म्हणालाय बघा. मातामही गतसमये त्वया चतुरस्य काकस्य कथागीतं श्रावितं. गतसमये त्वया चतुरस्य काकस्य कथागीतं म्हणजे चतुर कावळ्याचं कथागीत तू ऐकवलंस असं तो आजीला सांगतो. कोणतं होतं ते कावळ्याचं गाणं? चतुरः काकः. चतुर कावळा माहिती ना, त्याचं एक गाणं. एकः काकः तृषा पीडितः जलम न लभते दूरे दूरे. एक कावळा तृषा पीडित म्हणजे अतिशय तहानलेला, परंतु त्याला खूप लांबवर काही पाणी मिळालं नाही. तुम्हाला तहानलेल्या कावळ्याची गोष्ट माहिती ना, ते त्याचंच गाणं होतं ते. तत्र एकः काकः इति उक्तम् अधुना अत्र एका चटका इति वदसि. पृथा वदति आम् तथा च एकं गीतम् इत्यपि उक्तं तर्हि किमर्थम् अत्र एकः एकम् इति भेदः. वेणुः चिन्तयित्वा वदति मया ज्ञातं यथा एकः बालः एका बाला एकं वनं. मातामही वदति बहु सम्यक् वेणो. सुधेन्दुः वदति तर्हि एकः चषकः एका लेखनी एकं फेनकम् अपि योग्यमेतत्. बघा आता संवादातून शिकवणं चालू आहे आणि हे नातवंड किती छानपणे याच्यामध्ये सहभागी होत आहेत बघा. उदाहरणं सुद्धा देऊ लागतायत ते. आजीने उदाहरण दिलं एका चटका. सुधेंदूला आठवतंय एकः काकः. आता एका चटका एकः काकः असा त्यांचा तो फरक सुधेंदूनी लक्षात आणून दिलाय. आता पृथा काय म्हणते पहा. आम तथाच एकम गीतम इत्यपि उक्तम. हे सुद्धा म्हटलं जातं. उक्तम उक्तम म्हणजे म्हटले जाते, म्हटले जाते. एक गीत असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही किमर्थम अत्र एकः एकम इति भेदः. आणि म्हणून मग तिने शंका उपस्थित केली. किमर्थम किमर्थम कशासाठी. एकः एकम एका असं म्हणजे म्हणायचं तर एकच आहे. एक चिमणी एक कावळा एक गीत सगळीकडे एक एकच आहे. पण आपण संस्कृतमध्ये एका म्हणतो एकः म्हणतो एकम म्हणतो असा भेद का असं पृथा विचारते. तर त्यावरती वेणू काय म्हणते पहा. वेणुः वदति वेणुः चिंतयित्वा वदति मया ज्ञातं मया ज्ञातं मला समजलं. मया ज्ञातं मला समजलं. तुम्हाला याच्या आधी क्रियापदम किम कथयतीचे व्हिडिओ पाठवले होते पहा, आठवत आहे का? त्याच्यामध्ये तुम्हाला कर्मणी आणि कर्तरी प्रयोग सांगितला होता. त्यामुळं मया ज्ञातं मला हे समजलं. यथा एकः बालः एका बाला एकम वनम. बदल लक्षात आणून दिलाय तिने. बालः एकः बाला एका वनम एकम. फरक लक्षात येतोय का तुमच्या? बालः पुल्लिंगी एकः पुल्लिंगी बाला स्त्रीलिंगी एका स्त्रीलिंगी वनम नपुसकलिंगी एकम नपुसकलिंगी. मातामही वदती बहु सम्यक वेणो. आता पहा सम्यक या शब्दाचा अर्थ इथं लिहून दिलेला आहे. सम्यक म्हणजे छान. सम्यक म्हणजे छान. तिला शाबासकी दिली आजीने. छान वेणू छान. वेणो संबोधन एक वचन आहे पहा धेनूसारखं. सुधेंदूने अजून उदाहरण दिले बघा. तर ही एकः चषकः एका लेखनी एकम फेनकम अपि. संधी लक्षात आला का? योग्यम हलंतमय बघा. योग्यम एतत् हे योग्य आहे का? बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतंय? चषकः पुल्लिंगी एकः पुल्लिंगी. थांबा. चषकः पुल्लिंगी एकः पुल्लिंगी लेखनी स्त्रीलिंगी एका स्त्रीलिंगी फेनकम नपुसकलिंगी एकम नपुसकलिंगी. येते लक्षात? मग हे बरोबर आहे का? हो. बघा आजी काय सांगते. मातामही किं वदति बाढम. यूयं सर्वे जानन्ति बाढमिति शब्दस्य अर्थम् अहम उपयोजयामि. बाढम योग्यम सम्यक सम्यक अवगतम त्वया. सम्यक म्हणजे छान. सम्यक म्हणजे छान. तुला छान कळालं असं ती आजी शाबासकी देताना सांगते. इतोपी संधी लक्षात येईल का? इतोपी कोपी सारखा. कोपी कह अपि. इतोपी इतः अधिक अपि. इथं लिहिलाय पहा. इतः अधिक अपि. इतोपी
एकम आंग्ल बालगीतम यूयम गायथ स्म अपि स्मरथ. आता एक आंग्ल बालगीत, आंग्ल म्हणजे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, इंग्रजी बालगीत त्यांना आठवलं. द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय, द्वौ लघु पादौ गमनागमनाय, द्वे लघु नेत्रे नभो दर्शनाय. जसं एकचा वापर करून दाखवला ना, जसं एकः चषकः, एका लेखनी, एकम फेनकम, तसा आता दोनचा वापर आहे बघा. काय वापर आहे? द्वौ हस्तौ, द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय, तालिका वादनम. द्वौ लघु पादौ, पादौ नाम चरण पाय, द्वौ पादौ गमन आगमनाय, गमन आगमन, गमन जाणे, आगमन येणे, जाणं येण्यासाठी म्हणून पाय. द्वे लघु नेत्रे, द्वे नेत्रे नभो दर्शनाय, नभ म्हणजे आकाश, आकाश पाहण्यासाठी दोन डोळे. पृथा वदती मातामही अवगतं मया तथा च द्वौ द्वे एतयोः भेदोपि ज्ञातः. ज्ञातचा अर्थ समजतो ना, समजणे. अवगतम ज्ञातम एकच अर्थ. तथा द्वौ पुरुषौ द्वौ दीपौ. वेणु वदती द्वे फले द्वे उद्याने. सुधेन्दु वदती सुधेन्दु पृच्छति महिलाद्वयं वा द्रोणीद्वयम् इति कथं वक्तव्यं. बघा तुमच्या लक्षात येत आहे का आता? द्वौ पुरुषौ द्वौ दीपौ पुल्लिंगी, हां. द्वे फले द्वे उद्याने नपुसकलिंगी. आणि आता महिला किंवा द्रोणी स्त्रीलिंगी शब्द आला. मग आता दोन महिला किंवा दोन महिला किंवा दोन द्रोणी म्हणजे बादली, कसं सांगायचं? तर मातामहीने सांगितलं पहा, द्वे महिले द्वे द्रोण्यौ. काय सांगितलंय बघा, दिसतंय तुम्हाला? द्वे महिले द्वे द्रोण्यौ वा. इदानीम् अहं संख्याशृङ्खलां वदामि. कथयत किम् एतत्? त्रयः तिस्रः त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. आता हे त्रयः तिस्रः त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. आता या सगळ्याचे अर्थ 3 आहेत आणि याही सगळ्याचे अर्थ 4 असा आहे. फक्त लिंगानुसार होणारा बदल आहे. पुढे उदाहरण आहे बघा, मी तुम्हाला सांगते बघा. हे पहा, सुधेन्दुः हसित्वा वदति. हसित्वा, त्वा त्वांत, हसित्वा म्हणजे हसून. आता सुधेन्दू काय म्हणतोय बघा, मया अवगतम म्हणजे मला कळालं. काय उदाहरण आहे ते बघा. त्रयः वृक्षाः, तिस्रः मक्षिकाः, त्रीणि फलानि. कळलं का तुम्हाला? मी सांगितलं ना, त्रयः तिस्रः त्रीणि सगळ्याचे अर्थ 3 आहेत. पण त्रयः वृक्षाः पुल्लिंगी, तिस्रः स्त्रीलिंगी मक्षिकेसाठी आणि त्रीणि फलानि नपुसकलिंगासाठी. येते लक्षात? मग आता पृथा काय वदते? तिष्ठ रे अग्रे अहं वदामि. चत्वारः मनुष्यः चतस्रः धेनवः चत्वारि वाहनानि. म्हणजे 4 मुनी, 4 गायी, 4 वाहनं. मराठीमध्ये 4 या प्रश्नात या शब्दात काहीच बदल होत नाही. पण संस्कृतमध्ये बघा, चत्वारः मुनयः चतस्रः धेनवः आणि चत्वारि वाहनानि. मातामही वदती सुशोभनम. चाणाक्षाः यूयम, यूयम सर्वे चाणाक्ष, क्लेवर, हुशार आहात तुम्ही सगळेजण. वेणुः वदती इतः परं वयम् एकतः चतुःपर्यन्तं संख्यारूपाणि पठामः. मातामही वदती साधू 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 बाडम बाडम. छान छान, शाबासकी देते, कारण सगळेजण 1 ते 4 संख्या म्हणायला तयार झाले. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमच्या लक्षात आलं का? मला तुम्हाला इथे समजून द्यायला निश्चितपणे आवडेल. बघा, मी इथे चार्ट केला आहे तुमच्यासाठी. संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये फरक आहे. आपण मराठीमध्ये आपण असं म्हणतो की एक चिमणी आली, एक कावळा आला किंवा एक गीत गायलं, त्या एक या शब्दामध्ये मुळी काही बदल होतच नाही, बरोबर आहे. पण संस्कृतमध्ये मात्र बदल होतो. एकः काकः, एका चटका, एकम गीतम. येते की नाही लक्षात? तुम्ही पुस्तक उघडं ठेवा म्हणजे मी काय बोलते ते तुम्हाला कळेल. पान नंबर 54 वरती जे आपण आत्ता वाचलं ना, तेच उदाहरण मी घेते. पहा, पुस्तक उघडा म्हणजे मग समजेल तुम्हाला ते. तसंच 2चं सुद्धा बघा, इथं काय उदाहरण दिलेलं आहे 2साठीचं? इथं उदाहरण दिले 2 पुरुष, 2 फळं आणि 2 महिला. 2 या संख्येत बदल होतोय का? मराठीत
नाहीच होत. पण संस्कृतमध्ये द्वौ पुरुषौ, द्वे फले आणि द्वे महिले. येते का लक्षात? अशा पद्धतीने द्वौ आणि द्वे असे वेगळे रूप येतात त्याच्यात. तसंच 3 आणि 4चं आहे. 3चं कसं आहे बघा ना, 3 वृक्ष, 3 माशा आणि 3 फळं. तेच संस्कृतमध्ये काय उदाहरण दिले पुस्तकात? त्रयः वृक्षाः, तो वृक्ष पुल्लिंगी, त्यामुळे त्रयः रूप झालं. तेच मक्षिका स्त्रीलिंगी रूप आलं तर तिसरं झालं आणि फल नपुसकलिंगी आलं तर ते त्रिणी झालं. बदल लक्षात येतोय का? तसंच 4चं पण आहे पहा. 4 मुनी, 4 धेनू आणि 4 वाहनं. 4 मध्ये बदल होत नाही मराठीत, पण संस्कृतमध्ये चत्वारः मुनयः, चतस्रः धेनवः आणि चत्वारी वाहनानी. फरक लक्षात येतोय? त्यामुळे 1 ते 4 या ज्या संख्या आहेत संस्कृतमध्ये, या तुम्हाला संस्कृतमध्ये लक्षात ठेवताना लिंगानुसार त्या बदल होतात, त्यांच्यातल्या बदल लक्षात घ्या. बघा इथे तुम्हाला मी हा चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये तुम्हाला मी एकाखाली एक अशी उदाहरणं दिली. तीच उदाहरणे बदल कसा होतो ते सांगणार आहेत. बघा लक्षात आणून देते तुमच्या. 1 मुलगा, 1 मुलगी आणि 1 पुस्तक. तर 1चा आता मुलगाला बालक पुल्लिंगी शब्द, मुलगी बालिका स्त्रीलिंगी शब्द आणि पुस्तक मराठीत आहे, पुस्तकं नपुसकलिंगी संस्कृतमध्ये. मग 1 कसा बदल झालाय बघा. एकः, एका, एकम. बदल लक्षात आला. तेच 2चं कसं झालंय पहा. मुले आहेत ना, 2 मुले, बालकौ, देवौ, मुली, कोण बालिका, माला, माले, बालिके, पुस्तके. पण 2 मध्ये कसं झालंय पहा. द्वौ, द्वे, द्वे. बदल लक्षात येतो. तसंच 3चं पण आहे बघा. या 3 मध्ये तुम्हाला त्रियनाम. आता एकम मध्ये बघा, 1 मध्ये मूळ शब्द, सॉरी परत सांगते बघा. या 1 मध्ये मूळ शब्द आहे 1, या 2 मध्ये मूळ शब्द आहे द्वि, या 3 मध्ये मूळ शब्द आहे त्रि. आपण लक्षात ठेवला ना तो एकम, द्वे, त्रिणी. तसं ते 1, द्वि, त्रि हे मूळ शब्द आहेत. त्यानंतर 4ला शब्द आहे चतुर. येते लक्षात? आणि मग ही त्याची रूप आहेत. मग 3 मध्ये काय झालंय बघा. त्रयः पुल्लिंगी झालं, बालकाः बहुवचन, देवाः सारखं. तिस्रः बालिकाः आणि त्रिणी पुस्तकानी. तसंच 4चं काय झालं. बालकाः बहुवचन, 3, 4 हे बहुवचनच आहेत, त्यामुळं एकसारखी रूपं दिसतील 3 पासूनची पुढे. त्यामुळं बालकाः बालकाः, बालिकाः बालिकाः, पुस्तकानी पुस्तकानी हे सारखंच आहे. पण 3 म्हणलं तर इथं त्रिणी आहेत आणि चत्वारी 4 झालं. तिस्रः 3, चतस्रः 4, त्रयः 3, चत्वारः 4. हा बदल लक्षात घ्या. कळालं? त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो बघा, मी इथे लिहून दिलेलं आहे तुम्हाला. संस्कृतमध्ये 1 ते 4 या संख्यांमध्ये लिंगानुसार फरक दिसतो. कळालं? त्यामुळे तुम्ही काय लक्षात ठेवणार? तर संस्कृतमध्ये 1 ते 4 या संख्या लिंगानुसार बदलतात. आपण अजून पुढे जात नाही आहेत, 1 ते 4 पर्यंतच आहोत. 1 ते 4 या संख्या लिंगानुसार बदलतात. कशा बदलतात? लक्षात आलंय? आता तुमच्या पुस्तकामध्ये त्याचे चार्ट पण दिलेले आहेत. तुमच्या समोर जर पुस्तक उघडं असेल तर तुम्हाला ते दिसणारच आहे. तर हे चार्ट कसे लक्षात ठेवायचे त्याचा खूप सोपा मार्ग आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. मी त्याची हिंट तुम्हाला मी ते शिकवताना देणारच आहे. फक्त तुम्ही लक्षात हे ठेवायचं आहे की आपल्याला 1 ते 4 या संख्या मराठीमध्ये जशा सहजतेने वापरतो तसं संस्कृतमध्ये वापरताना लिंग काय आहे, पुल्लिंगी आहे का, स्त्रीलिंगी आहे का, नपुसकलिंगी आहे, हा भाग लक्षात ठेवून मगच उपयोजन करायचं. थोडंसं अलर्ट राहायचं. आलं लक्षात? तर बघा मग आता काय करणार तुम्ही. तर आता मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे चार्ट सांगेल. आपण इथे थांबताना तुम्हाला मी काय अभ्यास देणार आहे. तर तुम्ही आता हे जे आहे 5 नंबरचा 54 वरती संख्या विशेषण संवाद आहे हा. पण हा संवाद जरा 2दा 3दा वाचा. कळालं? त्यानंतर नाव टाका संख्या विशेषण आणि याच्यातली उदाहरणं लिहून काढा. म्हणजे एकः काकः, त्यानंतर एका चटका, एकम गीतम, द्वेचं, त्रिचं आणि चतुरचं अशी जी 4ही उदाहरणं आहेत ती लिहून काढा. आणि मी हा जो चार्ट तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे हा चार्ट तो एकदा सगळा आहे तसा लिहून काढा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत न चुकता दिवसातनं 2दा 3दा ते वाचायचं. मग मी तुम्हाला सांगणार आहे की हा कसं लक्षात ठेवायचा. तुम्हाला मी हिंट दिले
आणि त्यानुसार तुम्ही ते छान लक्षात ठेवू शकणार आहेत, अजिबात गोंधळ होणार नाही आहे. तर मग ते शिकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. अत्रैव अहं विरमामि. पुनर्मिलामः. शुभं भवतु.